मनशक्ती केंद्राचे गजानन केळकर आणि प्रमोद शिंदे, तुम्हाला मुलं आहेत, बायका आहेत, बहिणी आहेत, पण केवळ माझ्याशी लग्न केलं डॉक्टर मनीषा जोशींनी, म्हणून तुम्ही तिचं आयुष्य करिअर बर्बाद केलं, तिच्या चारित्र्याचे चिंतणे उडवले, त्याचे सगळे पुरावे आहेत. शेवटी किती लपवणार तुम्ही? 50 साक्षीदार आहेत त्याला, सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आज 7 ऑक्टोबर आहे 2025. प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला जबाबदार धरत नाही, पण तुम्ही जे गुन्हे केले संघटित पद्धतीने त्यातून तुम्ही वाचणार नाही. स्वामीजी तुम्हाला फार भयानक शिक्षा देणार आहेत. हा समाज काय करेल, कोर्ट काय करेल, पोलीस काय करेल, तुम्ही किती लोकांना लाच द्याल, हे सगळं ठीक आहे, पण स्वामीजी तुम्हाला फार भयानक शिक्षा देतील. आणि मला काळजी तुमच्या मुलांची आहे, त्यांना तोंड दाखवायला लागणार नाही. कित्येक जण आत्महत्या करतील मनशक्ती केंद्राच्या साधन. हे अन्न हातात आहे, मी खातोय आता, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही माझ्यावर केस केली असती ना चाललं असतं, पण तुम्ही कायदा हातात घेतला. तुम्ही ठाकरेंच्या मनात विष पेरलं, पवारांच्या मनात विष पेरलं, लाच देऊन पोलिसांना माझ्या अंगावर सोडलं, समाजात भयानक बदनामी केली, हल्ले घडून आणले. प्रमोद शिंदे, तुमचा केव्हाच पराभव झाला आहे, मनशक्तीचा केव्हाच पराभव झाला आहे, स्वामीजींनी मी केला, पण तुम्ही सांगितलं नाही गोष्टी लोकांना. मागून वार केले तुम्ही. 4 वर्ष राबलो. तुम्हाला जर माझ्यावर ऑब्जेक्शन होतं केस का नाही केली तुम्ही? समोर काही येत नाही. 40 डॉक्टर्सला तुम्ही कसं फसवलं, तुम्ही स्वामीजीने कसं फसवलं, हे सगळं बाहेर येणार आहे. एका साधकाला मारण्याचे प्रयत्न. शिंदे तुम्ही काय बोलले ते, अनेक जीवनदानी भास्करशी आल्याने गेले, भास्करशी भस्मासूर आहे, लाथा आणि माथा. काय भाषा आहे तुमची? हे शिकण्यासाठी मी आश्रमात आलो होतो, तुम्ही हे शिकवता मनशक्ती केंद्रामध्ये. तुम्ही स्वतः 15 वर्षे आलात, तुमची कोणाने जीवनदान केलं? 3 लाख रुपयाचं मला मागितले होते. कोणी मागितले तुम्हाला माहिती आहे ना? खोल्या घेता तुम्ही, आर्थिक व्यवहार करता, ब्लॅकमध्ये व्यवहार करता, प्रिंटिंग मशीनसाठी. आठवतं ना? मी नाही म्हटलं. मी एकमेव जीवनदानी साधक आहे ज्याने आश्रमाचा धंदा नाही केला. तुम्ही सगळ्यांनी धंदा केलेला आहे. शरद पवार तुम्हाला किती भयानक रागवतात हे तुम्हाला माहीत नाही. वेळ येणार आहे, राख होणार आहे, राख तुमच्या संस्थेची. ही स्वामीजीची संस्था राहिलेली नाही आहे. निव्वळ तत्त्वज्ञान स्वामीजी आजरामार आहे. मी तर चाललो.